अरे हो पण मुलाखती इकडे बंद कर ना गारडीच आहे ते गारडी गारडी काय लेट किती वाजता मला कशाला खायचं इकडून नाही दिसणार बक्षीस आमच्याकडून 200 रुपये ह्याच्या बोलून ह्याच्यात ठेवा मग आमचं बघतो आम्ही इथं होई अहो बैलाच्या पडल्यात हो तुम्हाला काय गेलं तर इकडे गाडी का कोण आहे बघा कोण आहे बघ नाही तर कोण नसतं इकडं गाडी महाराष्ट्र बघणार आहे राजवीर चल की तिकडे बघ मित्रो आज आपण ढवळच्या वाघेश्वरी केसरी मैदानात आणि ह्या मैदानाचे गुलालाचा मानकरी गावच्या मैदानात गुलाल डॉक्टर आकाश गाडे यांचा गारडे यांचा घोट आणि आपण घोटच्या टीमपाशी आहे. नमस्ते डॉक्टर साहेब. नमस्ते. आज गावच्या मैदानात घोटने तुम्हाला गुलाल दिला ह्याबद्दल काय अभिप्राय आहे तुमचा? तसं खरं म्हणायला गेलं तर घोट हा किन्नईच्या मैदानात महाराष्ट्र केसरी झालेला ओपनच्या मैदानातला आता दुसरा बैल आहे आपला. बरं. किन्नईला आपण ओपनच्या मैदानात 4 नंबर केलेला आहे महाराष्ट्र केसरीला. त्याच्यावर सिद्धेश्वर कुरोलीला पण 1 नंबर केला वाडग्यावर विनायक दादाच्या. बरं. त्याच्यावर परत 1 महिना 2 महिना आमचं काय झालं की पैऱ्यात असा विषय व्हायचा की पैरं चांगलं व्हायचं पण कुठंतरी गाडी सेमीला कट लागणे कुठं काय असल्या गोष्टी घडायच्या. आणि आज पण तेच आम्ही खरं सांगायचं म्हटलं तर आज एक 4 ते 5 6 चिठ्ठ्या टाकलेल्या आम्ही. बर. 6 चिठ्ठ्या टाकून सुद्धा आम्हाला असं झालं की कडच आली. तरी पण त्यातनं जी एक चिठ्ठी लागली 6 नंबर तासाव तिथून गट काढला तर असं झालं की सेमीला बी सामन्यात उतरली गाडी. सामना झाला. सामन्यात बी पैर दुसऱ्या बी गाडीवाल्यानं तुझा पळवायचा का माझा पळवायचा तिथं बी आम्हाला संघर्ष करावा लागला. तिथं बी वादविवाद थोडंसं झालं. परत त्यांना समजून उमजून करून परत आम्हाला गाडी फायनलला त्यांना पळायला लावली. आणि त्यांचं महत्त्वाचा आभार मानावं लागेल की गाडी आज आम्हासाठी गावची गाडी असल्यामुळे आम्हाला त्यांना चान्स दिला पळायला आणि गाडी आपली 1 नंबर तासावर लागली फायनलला. बरं. आज घोट बरोबर कोण होतं? आज घोड बरोबर राहुल वचकल वीर यांचा वजीरवाल. बर. आणि घोट कुठं असतो सांभाळायला? घोट आमच्याच गावात असतो. आमचे संतोष लोखंडे नाना बर यांच्याकडेच आता घोट असतो ढवळमध्येच. बर. म्हणजे ह्याचं मालक तुम्ही एकटंच आहे का कोण कोण? आता तुम्ही म्हणता 1-2-4 नावं घ्यायला लागतात सांगा मला. नवीन घनवट एक उपाळ्याचा आमचे मित्र आहेत त्यांचाच महत्वाचा गायचा खोंड आहे हा. बर. आणि ही आपला म्हणजे आता हे कसं आहे सगळे आपली मैत्री खातीरच सगळे सांभाळले जातात. आता ही प्रवीण घनवटन माझा ह्या दोघात आहे आणि महत्वाचं संतोष लोखंडे ह्यांचाच बादचा म्हणजे अशोक पिंगळे ह्यांच्या बंदीच्या काळात एक
चंदर म्हणून पळत होता पहिला बैल. हां आणि त्यांच्या पहिल्या ओळखी असल्यामुळे ते नियोजन स्वतः ते आपल्यासाठी त्यांचं काम जरी असलं तरी ती नुसतं आपल्या बैल पळतोय म्हणून आपल्यासाठी ती नियोजन करणार किंवा मैदान जरी असलं तरी तिथं येणार. म्हणजे आम्ही जर एक वेळेस मैदानात नसतो तरी ती मैदानात असतात. ही आहेत दोघं. ही दोघं फिक्स. हां ही फक्त पडद्याच्या मागे, आम्ही फक्त पडद्याच्या पुढे येतो. हां. हे सगळं पडद्याच्या मागचं कार्यक्रम सगळे ह्यांच्याकडे असतात. नियोजन कोण करतं? नियोजन महत्वाचं अशोक पिंगळे. अशोक आजचं नियोजन करायचं म्हणजे घोट आणि वजीर हे ते कसं आलं तुझ्या लक्षात? नियोजन करायचं म्हणजे गावचं मैदान होतं. हां आणि महत्वाची रिस्क मोठी होती. हां काही करून गावात गुलाल घ्यायचा होता आम्हाला. बर. आणि भरपूर बैलांना फोन लावलं. हं. पण काही ठिकाणी माहितीचा प्रकार आला, काही ठिकाणी झालं. हं. मग विकास सरांशी चर्चा केली, समालोचक विकास सर. हां त्यांनी वजीरचं नाव सुचवलं. बर. राहुल शेटने पण वजीर आपल्याला एका शब्दावर दिला. हं. आणि दुसरं महत्वाचा मुद्दा हं. की हा पायरा खरं शाहरुख मुलांनी संघ बरोबर झालता त्यांच्या चिक्यावर. बर. आज दुसऱ्याचं मैदान दुसऱ्याला मैदान होतं आज, होतं वडूजला. हां 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 पण शाहरुख मी वजीरवाल्याला फोन केला तर वजीर म्हणला की माझा शाहरुख मुलांनी यांच्या चिक्यावर पायरा झालाय. बर. तर मग मी त्या वजीरवाल्याला सांगितलं की मी शाहरुख बघतो पण पायरा तुम्हाला मला द्यावा लागेल. हं. मग शाहरुखला फोन केला कुळक जायच्या. हं. शाहरुखला सांगितलं काय बी कर पण मला गावचं मैदान आहे, मला हे बैल द्यावा लागतोय. हं. हं. तू पुढचं मैदान कर हं. पण मला द्यावतो. शाहरुखनं एका शब्दावर ऐकलं आणि शाहरुखनं त्याचा पायरा कॅन्सल करून आज आम्हाला हा दिला बैल बैल. ह्या गावच्या मैदानासाठी दिला. म्हणजे महत्वाचं त्याचं लय आम्ही आभारी आहे. का तर हां. त्यांना एक मैत्रीचं नातं असं ठेवलं की ती आजच्या न सांगणार तुमच्या गावच्या मैदानासाठी त्याने तो उजीर द्यायला लावला. हो. 16 तारखेपर्यंत पायरा नव्हता. त्यांना आज तिथं सेमीला मार खाल्ला बर. पण त्यानं पण त्याचा गुलालातला जो बैल राहण्याचा त्यानं पण आज आम्हाला तिथं गुलाल त्यानं मिळवून दिला. बर. आता हा घोट कुठल्या कुठल्या खांदे पळतोय? आता गोट दोन्ही खांदी पळतो. आतनं बाहेरनं चारी खांदी. आतून बाहेरून हा, पळतोय? कुठं पण चारी घाला. खांदी. बर. उजवीनं पण घाला डावीनं पण घाला तेच स्पीड तेच गती. बरं आता थोडंसं नवी माणूस आल्यानंतर मी बघितलं थोडंसं हलतोय पण मग सुट्टीला कसा आहे? सुट्टीला त्रास देतो थोडा. हं. पण असं काय जास्त त्रास नाही. कोण करतं सुट्टी? सुट्टी औंधचा सोन्या आहे म्हणून, बर. सोनू जाधव. हं. आणि निखिल शिंदे माळवाडीचा. हां आणि आमच्या गावातले बी एक दोघं गावातले पोर दोघं आहेत. आहेत. चिक्की बरं. आहे, चिक्के आहे निखिल गोरपडे निखिल आहे गोरपडे. रणजित उपसरपंच आहे. सुट्टीला काय ते एकच माणूस असा म्हणून नेमणार, कोणाला बी सुट्टी. आज कोणाला असेलच चालते. बरं आता आपण थोडं संतोष शेटकडे सेठ आता तुम्ही घोट बरोबर कायम आहे हो काय बरोबर आहे तर मला घोटविषयी काय सांगाल तुम्ही? गोटा असतानाच लय येडाखुंड होता. हां तेव्हा आपल्या इथं घालावल्यावर जवळजवळ 6 ते 7 वेळा सुटून गेला. हां दिसकळच्या फटीव नेला तेव्हा मागणं पोरग्यानं जासोड हाणला. हं. तर गोट सुटून गेला आणि दिसकळ मधनं सुटल्यामुळं ज्या घाटात आम्हाला 12:30 वाजता गावला. होय का? अडीच तास गावला, 2-2.5 तास खूण गावला. 8ला सुटलेला खोंड हो बर 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 12:30ला गावला. 15-16 किलोमीटर सहज झाला. तिथून मी फाटीला नेला तर घोड्या संग ताणला. घोड्याला दोन्ही फेरं पळून दिले नव्हतं. होय का? तिथनं मग आम्ही बापल्या कान आपलं मनावच घेतलं, म्हणलं खोंड येऊ गाडणार आहेच. होय ना? हो हां 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 तुमचा पोरगा बरोबर आहे तुमच्यासारखा? वर्ग असतो बरोबर. बर आता अजून मला सांगा हां. की काय होतं आता मी सुट्टीचं विचारलं पण त्याचबरोबर एक रिस्क काम असतं की गाडी पळून आल्यानंतर पुढं थांबवणे धरणे हे काम कोण करतं? आता ते काम म्हणून डॉक्टर साहेबांकडे असतात, प्रवीण गणवटांकडे. होय म्हणजे स्वतः डॉक्टरांच्याकडे जबाबदारी आहे ती. हा, मैदानात आलं मी असतो तर- मैदानात तर मी कदाचित ती असतो. मैदानात नसते नसते पण पण आलं शक्यतो तर जर गेलं आलं तर तर प्रवीण आम्हाला गणवट आम्हाला असते. कोण पोच करून हां. देतात खाली हां. आणि प्रवीण गणवट स्वतः मालक वर वर येतो येतं दारात. तर- होय ना? हां. खालचं काम आम्ही करतो, वरचं काम डॉक्टरांना दोघच करतो. 99% मी नसतो. 99% प्रवीण. प्रवीणच असतात. हां. हां हां यांच्या काय कामाने यांना यायला येत आम्हाला नाही. काही हे जाता येत नाही. कधी त्याच्यामुळं- गेलो तर एखादं मैदान दुसरं मैदान गेलो तर गेलो नाही तर नाही. आणि गाडी सोबत काय गावातली पोर असते गावातली- हां 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 वर धराय दोघं ती असली काय अडचण येत नाही. बरं आता मला घोटच्या स्वभावाविषयी ना सांगा जराशी. स्वभाव म्हणजे त्याचा लय ईर्षी बैल. हां आपल्याला जिथं इज्जतीचा विषय येईल ना हां तिथं गाडी ठेवणार म्हणजे ठेवणार. फक्त त्याला बैल त्या पटीतला हां. पाहिजे. बरं त्याला बैल आता पूर्ण- दुसरा आहे तर हां. आतापर्यंत गुलाल मला सांगा आदत मध्ये किती गुलाल दुसऱ्यात? आदत मध्ये आता बरं का 9-10 गुलाल आदत मध्ये होतं. हां आता दुसऱ्यात ही 5वा गुलाल आहे. बरं आता हे 9 म्हणजे 10 आणि 5 15 गुलाल झालं 15 तर गुलाल. ह्या 15 गुलालापैकी कुठला गुलाल लक्षात राहिला तुमच्या? त्या 15 गुलालापैकी आम्हाला आजचाच गुलाल लक्षात राहील. कसं काय? आज गाडी शेवट व्हावं नका हं. पण आज गावचं मैदान होतं. हां गेल्या मैदानात ओपनच्या मैदानात ह्यांनी गट 4 टांग्याने काढून पाय पुढं पडलेला पट्टीच्या. बर त्याच्यामुळं आम्हाला निकाल इथं घेता आला नव्हता. हां
आणि तिथं लय त्यावेळेस मी गोंधळ झालता. हम्म. पण आज त्यांनी ती दाखवून दिलं. एवढ्या चांगल्या गाड्या आलत्या. हम्म. आज काय गाड्या अशा नव्हत्या की सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या. हां हां टॉपच्या गाड्यात राहणं दुसऱ्याकडून राहणं एवढं बी सोपं नाही. दुसरं म्हणायला गेलं तर त्यांना बी दाखवून दिलं की महाराष्ट्र केसरीच्या मैदानाला आज दुसऱ्यात महाराष्ट्र केसरी मिळणं बी नथिंग आहे, म्हणजे कोणालाही मिळत नाही. हां त्या हां किनीच्या महाराष्ट्र किनईच्या केसरीच्या मैदानाला आम्ही फेरा टाकायचं म्हणूनच गेलतो. बर फर्स्ट टाइम खोंड तिथं डावीने हाणला आम्ही तातावडीच्या माहिती. आदत मधनं दुसऱ्यातच झाला गेलता नको. म्हणजे. बर बर चार बर दिवस झाले. नुसता चार दुख- दिवस झाले. त्यामुळे आम्ही फेरा टाकायसाठी तिथं नेलता. बर हो निखिल शिंद्याचा माहिती होता हां हां तातवड्याच्या. हां तिथं पण आम्हाला चांगलं यश आलं. होय का हा तिथं महाराष्ट्र केसरी आम्ही 4 नंबर. 4 नंबर चार म्हणजे ते किनीचं मैदान एक लक्षात राहील. हो, हा, हो. आदत ते मधनं. 100% लक्षात राहील, म्हणजे तो टर्निंग पॉईंट आमचा सगळ्यात म्हणजे आदत मधनं दुसऱ्यात जाऊन ओपनला राहणं महाराष्ट्र केसरी राहणं ते काय सोपं नाही. हां ते आठवण. आता आदत मधलं मैदान असंच एक लक्षात राहणार. मधलं मैदान आम्ही भरपूर तिरकवाडीत राहिलो. हम्म. तिरकवाडीत बी आम्हाला 2 नंबर झाला आपला. तिरगडीत राहिलो, तडावळ्याला राहिलो, तडावळ्याला तिकडवर, राहिलो. घाटाच्यावर 1-2 मग बाकीच्या बरेच राहिले खाली 6, 5, 4, 5. खाली व्याळीला राहिलो 2 एक नंबर कुठं झाला? 1 नंबर सिद्धेश्वर सिद्धेश्वर पुरवले पुरवलेला दिवशी आता- विनायक दादाच्या लिंगरेंचे इकडे. हां विनायक शेठ लिंगरे हां त्यांच्या वाडग्या संघ 1 नंबर झाला सिद्धेश्वर पुरवले. बर हम्म. आणि 2 नंबर 2 नंबर तिरकवाडीत झाला, वेळीत झाला, होय तडावळ्याला झाला. राहिलं की एक दोन. राहिलो की आता आज वाढल्या 4 नशिबी मध्ये. कड होती, हां. तर आज बी पहिल्या 3 मध्ये गाडी 100% राहायलाच पाहिजे होती. आज हां. 1 नंबर तास होता. बॅड लक असतो, प्रत्येक गोष्टीला काय आपल्याला सगळ्या सारख्या गोष्टी मिळत नाहीत. त्यामुळं आजचा हा विषय बरं थोडंसं मी पाठ्यामागा येतो ज्यावेळेस ह्याला खरेदी केली. खरेदी नाही घरच्या- घरच्या- घरच्या गायचा काय? खोंड आहे. हा. होय का? हा हा. असं खरेदी करून विकत कारण मी घेतलेला पारक विचारणार होतो एकदम जातीवंत जातीगोतीचा खोंड आहे. खोंड. नाही, महत्वाचं पूर्ण आमचे किल्ला रे. मित्र आहेत ना प्रवीण गणवट, हां. त्यांची घरचीच गाय होती. हां. तर विजिटला मीच असतो डॉक्टर म्हणून. बर बर त्यांच्याच बर गायला मीच भरलेला खोंड आहे, हां 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 सिमेंटवर भरलेला खोंड आहे. बर 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 त्याला कोण पळल म्हणून म्हणत नव्हतं. बर कसं काय? अशी याची गळण बिळण लय वेगळी होती. हां हां आता कसा सेफ मध्ये आलाय कोण बर सारखा व्यायामात असल्यामुळे. आधी शेप नव्हता. हा पण इथं फेरा टाकल्यानंतर ड्रायव्हर कोण बसत नव्हते ह्याच्या. होय मग आमचं दत्तू गोपने हां ड्रायव्हर बसलं त्याच्या. बर 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 त्यांनी कोण गाडी बांधून त्यावेळेस हाणला. तर तू गोपण्याने लय बैल गाढावली. हा तसं आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलंय. हा. चिकू गोपने, दत्तू गोपने, लखन लखन राऊत. राऊत, हां ती संग्राम gang लोखंडे, कधी बी आपण जरी हे फोन नाही केला तरी तिथे रणजित येते. लोखंडे, लोखंडे, सौरभ गोपने, वैभव, रणजित या लोखंडे पोरांना सरपंच. आम्हाला चांगलं सहकार्य केलंय. असतानाच खोंड लहानपणी लई येडा होता. अजून कोणाचं नाव राहिलं असलं तर माफ करा म्हणून सांगा. नाही, कोणाला ते नाही. नाही. गावातले कोणाला गावातले महिन्याला कोणी ते पोरं दिलगिरी व्यक्त करतो आम्ही. रोडची गाडी खाली चालली म्हणलं की कोणी सोडायला कोणी असं लागतच नाही, सगळीच पोरं खाली जातात. महत्वाचं म्हणजे आम्हाला महेश लोखंड्यांना लय सहकार्य केलंय. हां 1-2 वेळा आधी स्टार्टिंगला कोण बसत नव्हतं, महेश लोखंडे बसला म्हणजे ते बापू. हां गाडी हो. कुठंच थांबत नव्हतं. होय ना जिथं स्टॉप लागेल तिथंच काय काय असू द्या, त्यामुळे ड्रायव्हर वेचीच बसायची. महेश दत्तू पहिलं driver. 2 ते 3 महिने झालं खोंडच थाटीत नव्हतं. होय का तरी आम्ही 2-2 दिवस सोडत नव्हतो त्याला जागेवर. सोडलं काय हातात सुटूनच जायचं. होय का हो. बर म्हणजे अवकाळ आहे म्हणायचं. लय अवकाळ. ह्या क्षेत्रात एक वास्तव आहे. हां बैल पळला तरी अडचण आहे, हां नाही पळला तरी अडचण आहे. हो 100%. कारण की पळला तरी पायऱ्याला लय प्रॉब्लेम आहे हां आणि नाही पळल्यावर तर काय मोठाच प्रॉब्लेम आहे. हां कारण पळून हा. सुद्धा आता पैर होत नाही, तर कारण त्यांना लोकांना बैल मागायला जायचं, म्हणजे जे आता 10-15 बैल वर पळते किंवा 20 बैल पळत असतील, हां आपण त्यांना फोन करायचं, त्यांना उत्तर द्यायची, बघू थांबू बघू परत असं करू. पण मला एक सांगायचंय की खरंच ज्याला पळतोय त्याला तुम्ही 100% बैल द्या, बरोबर त्याचं ते सोनं करणार आहे. हां पण ज्याला पळतोय त्याला, ज्याला नाही पळत त्याला तुम्ही देऊ नका ना. हां तुम्ही आज बैल रोज मैदान करताय, तुम्हाला बी कळतंय यायला ह्यो अंधारात बैल आहे, पण ते 100% आपलं काहीतरी घडवणार. काही लोक आहेत पण शब्दाला मान देणार आहेत. मोठ्या लोकांना सामान्य माणसाचा पण विचार केला पाहिजे, हां हे महत्वाचं आहे. बरं का हां काही लोक जुनीत ना हम्म. शब्दाला मान देणार आहे. माझा बंदीत बैल पळत होता स्वर्गीय चंदर म्हणून, हम्म बारामतीकरांचा चंदर. हम्म सगळ्या टॉपच्या गाड्या मारल्या त्यांनी, हम्म. पण ती विहिरीत पडून बैल मिली. हम्म. त्यावेळेस आम्ही निखिल कोरडीन, प्रवीण दसवडकर हां यांना त्यांच्या शंभू म्हणून बैल पळवतात, त्यांना बैल दिलता आम्ही चंदर. बऱ्याच 2-3 वेळा आम्ही गाडी पळली. मित्र संबंधित आपलं. हम्म. त्या दिवशी त्यांना फक्त आपण एक फोन केला, हम्म. यायला म्हणलं आपला असा फोन पळतो, आपल्याला बुलेट पाहिजे. हां ती म्हणले बुलेट तुम्हाला मिळणार, फक्त आता माझा पायरा झाला. हम्म. मग त्यांनी आम्ही म्हणायच्या अगोदर आम्ही बायच्या संघ पळलो ह्याच्या वडके हां 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 वडके बायच्या संघ पळलो आम्ही ह्याच्यात. कुठं पळलो आपण? सासवड मध्ये, खळद. हम्म. तिथं राहिलेलो आम्ही. हम्म. त्यावेळेस त्यांनी म्हणली यायला तुम्हाला बैल आम्ही देणार 100%. हम्म. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या तोंडात नालतं ती, आम्ही मागायच्या अगोदर. म्हणजे अशी काही माणसं येतो पुढं पायरा होऊ ती नाही. खळदला तुम्ही आदतच्या मैदानात खेळाला आदतच्या होता. मैदानात. हम्म.
बैलाच्या प्रवीण शेठ संपूर्ण. सारखा माणूस पूर्ण आम्हाला म्हणला, समाधान वाटलं आम्हाला त्यावेळेस. यायला हा. आपण जुनी संबंध काहीतरी म्हणजे ठेवले अशी माणसं आहेत. आहेत. बरं डॉक्टर साहेब जरा तुमच्याकडे येतो. आता तुमचं वेटरनरी डॉक्टर आहे तुम्ही, बरोबर. आता मी सगळा तुमचा परिवार बघितला, तुमच्या मुलापासून आजोबांच्यापर्यंत. हां, तर घरच्यांच्याकडून कशी प्रतिसाद आहे तुम्हाला ह्या नादासाठी? घरच्यांकडून म्हणण्यापेक्षा आता कसं राहतंय, घरच्यांकडून पहिल्यापासून मला विरोध होता खरं सांगायचं म्हणलं तर. हां. म्हणजे लय विरोध की कशाला ह्या गोष्टी आपल्याला नको त्या. हां. पण त्यातनं पण मी थोडंसं स्टेबल होऊन घरच्यांना कधी खरं सांगून कधी खोटं सांगून पण इथपर्यंत आलो. आता इथं घरची सगळी देत ऐकायला, त्यामुळे खरं सांगतो मी आता. हां. पण आता घरच्यांना 1-2-4 मैदानं बी झालं गुलाल बैलानं घेतला, त्यामुळे घरच्यांना बी आता बरं वाटतंय. नक्की पळतोय का हां. का नुसता त्याच्या मागे पळतोय. हां. म्हणजे आता घरच्यांना बी वाईट थोडंसं बरं वाटतंय. समाधान वाटतं ना, आवड निर्माण झाली. हा. म्हणजे आता बी आता ही सगळी थांबली, म्हणजे आता आवडच नसली तर आता हे सुद्धा थांबला नसता. महत्वाचा मुद्दा बरोबर. सगळ्यांना बरं वाटलं का तर बाबा पळतंय खरंच कोण, त्यामुळे आता घरच्यांचं बी काय अडचण नाही. घरचे बी आता खुश आहेत सगळे. बरोबर. हे आजोबा आहेत ना? हे आजोबा आहेत ते चुलते, हे सगळे चुलते माझं. बरं थांबायचं. आणि- आजोबा नातवाने आता हा नाद जपला. तुमच्या वेळेस लय बैल होती, पण आता ही शर्यतीचा का होईना पण खिल्लार बैल तुमच्या दारात आहे. तर काय वाटतंय तुम्हाला? ठीक वाटतंय. हा? ठीक मग समाधान वाटतंय का एक नंदी तर आपल्या दारात नातवान ठेवलाय? सगळेच दुर्बीचं तर हो माझं बी होय ना? तर एकट्याच नाही, एकट्याच नाही, सगळ्या समाधान. सगळ्यात समाधान. हा. समाधानाच्या ह्यानं होतं, ना? एकट्याच्या कोणात होत नाही. हा. हा अहो ह्यो संघर्ष लय मोठा आहे, पण एखाद्याला लक्ष्मी लाभते, हा. लाभाय पण ही लागतं, लक्ष्मी बी लाभली पाहिजे. लाभली पाहिजे. पण ते कसं असतं, एक जे आपण कार्य करतो हा त्याच उतराई असती. हो. आजोबांनी ह्यांच्या वडिलांनी ह्यांनी हे जे काय कार्य करतात हा त्याची एक उतर आहे. तुम्ही काय काम करताय म्हणजे तुम्ही आज सगळ्या टीमचा भाग आहे तुमचा सगळ्याचा. मग तुमच्या सगळ्याचं जे नंदीसाठी जे कष्ट आहे ना त्याची उतर आहे ते. हो बरोबर आहे. बरोबर आहे काका. तुमच्याकडे तुम्ही आज डॉक्टर साहेब ह्या नादात आहेत, तुमची सगळ्यांची साथ आहे, बरोबर आहे. तर तुम्ही काय सांगाल ह्याविषयी? बरं ठीक बोलतात. काका आता डॉक्टरांच्या घरचे काय बोलायला असतात, पण आता तुम्ही मला सांगा तेव्हा तुमच्याकडे खोंड आहे, हो बरोबर. तर त्याचं सगळं खाणं पिणं काय खुराक किंवा धुणं पाणी हे म्हणजे व्यवस्था कोण करते? आता सध्या आपल्याकडे 6 बैल आहे ती. बर. जरी मी दुसरी बैल जरी आड्यावर घेऊन गेलो हां. तर आमची मंडळी सगळं बैलांचं करते, तिला एकही बैल मारत नाही. हं. स्वतः ही गोट आता इथं सगळ्यांना कडाकडा करतोय, किती करतोय हां हां. पण ती स्वतः उन्हाचं ह्या झाडाखाली दुसऱ्या झाडाखाली सकाळ बांधते. आता मला सांगा, हां. ज्यावेळेस आता गुलाल झाला त्यावेळेस तुमच्या घरच्या लक्ष्मीचा फोन बिन झाला का? 4 वेळा फोन आला. हां. हो. जायचं सीमे रात्री गट काढला, हां. परत सीमेला किती तासाला गाडी लागली ती पण विचारलं, हां. फायनल झाल्यावर पण विचारलं कितवा नंबर आला. हां हां. हो. आवाज जवळच आहे म्हणून 4 वेळा आला. लांब गेलो असतो ना 10 वेळा आला. होय का? येतोच, आला असताना येतोच. कारण ह्योच आता महाराष्ट्र केसरी झालाय, हां. पण गेल्या वर्षी पण माझ्याकडे बैल महाराष्ट्र केसरी झालाय. हां. बादल बैल योगेश मोठ्यांचा आणि मोकाशी डॉक्टरांचा बैल होता माझ्याकडं. हां तो हां. पण बैल असाच 4 महिन्यातच 5-6 गुलाल केलं. त्यानंतर आदत फंड घेऊन राहिला. आदत होय. खोंड घेऊन तो खोंड बैल राहतो. हा, त्याच्या पाठीमागचं तो तुमचं महाराष्ट्र कष्ट आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे माझ्या मते आता बोलण्यात लक्षात आलं की तुमच्या दावणीचा गुण बी आहे. आणि त्याच्याच पायातली लक्ष्मी ही आहे. ह्यानं पण मला त्या दाखवून दिलं एका वर्षातच. तसं वर्षात म्हणण्यापेक्षा 11 महिन्यातच ह्यानं घडवून दाखवलं. होय ना? नाराज कोणच्याच बैलानं केलं नाही. आता एक गाडीत बैल आहे सूर्या, हा. जाईल तिथं तो पण बैल गट हो, तो आपला विषय झाला. तुम्ही मला इथं थांबणार नाही. परिस्थितीनुसार पैर होत नाही तर हा. मोठी बैल पैऱ्यासाठी पैसे मागते ती, हा. आणि आपण तितक्यावर पोचत नाही म्हणून तो बैल अंधारात आहे. बरोबर. आता पहिल्याचा तुम्ही विषय काढला. पहिल्यांदा भैया तुझा नंबर दे. 93 59 हं. 41 81 81 अजून एकच आहे. तोच रिपीट कर 93 59 41 81 81. आणि नाव सांग. अशोक पिंगळे शिरसणी. हां मित्र हो, घोट असेल सूर्य असेल अजून तुमची काय बैल असतील हां. तर त्यासाठी तुम्ही पायऱ्यासाठी फोन करू शकता, बरोबर ना? हां. डॉक्टर साहेबांना फोन करू शकता. डॉक्टर साहेब तुमचा बी नंबर सांगा. 77 09 02 98 32. 77 09 02 98 32. ओके. डॉक्टर आकाश गारडे ढवळ. एक थोडासा मी मुद्दाम डॉक्टर साहेब तुम्हाला कळीचा प्रश्न विचारतोय. तुम्ही वेटरनरी डॉक्टर आहे. आजकाल काय होतं आहे की स्टिरॉइडवरती बैल पळवली जातात, तर तुम्ही तुमच्या बैलाचं नियोजन कसं करताय? त्यांच्यापेक्षा मी सांगतो. हां आम्ही आता समजा पळून आलो हां. आपण, इलेक्ट्रो पावडर ही देतो काय, ती काय ही नाही, बरं. ते काय हे आपलं एनर्जीसाठी, हां ती सुद्धा आम्हाला देऊन देत नाही.
मी अक्षरशः खरं डॉक्टर सांगतो, आजपर्यंत एक सुई सकाळ टोचण्याचं मी मला. एक सुद्धा इंजेक्शन त्याला दिलं नाही आजपर्यंत. एक सुद्धा मला काय बरं. टोचायचं असतं तर मी किती टोचलं असतं, हां हां पण आज तागात म्हणजे आता ही लक्ष्मीच आहे आपली, त्या शपथ आपण आजारी पडला तरच, जुलाब केला, कुठं ताप आला तरच त्याला इंजेक्शन, नाहीतर एक सुद्धा त्याला सुई टोचली नाही. मी मैदानात गेलो तर इलेक्ट्रॉल सुद्धा पाजून देत नाही त्यांना. मी हा आम्हाला- प्रश्न विचारला का कारण तुम्ही आता सांगितलं मी वेटरनरी डॉक्टर आहे आणि प्रेक्षकांच्या मनात पहिला तो प्रश्न येईल 100% की मग त्यामुळे म्हणून तो प्रश्न 100% विचारतो. नाही, नाही, शंभर त्याच्यापेक्षा आम्ही टक्के. अगोदर सांगतो ना. आम्हाला डॉक्टर बोला, आम्ही- बाटलीनं सकाळ पाणी पाजून ऐका देत की- होय का नाही देत. जवळची माणसं बादलीनं म्हणतात, पाजा डॉक्टरचा पाणी खोट्या म्हणतो, म्हणल्यावर काहीतरी देत असतात. इलेक्ट्रॉल पावडर पाजताना आम्ही मैदानात नसेल ना तेव्हाच हा पिला जातो. हो. बा, म्हणजे नाही तर जे दिवशी आज असेल ते आज दिवशी बघा नाही जवळचं मैदान होतं वागेश्वरचं. हां. आज फक्त लिंबू पाणी पाजलंय त्या. हो, हां ते पण डॉक्टर काय नाही सकाळी ते पण मी नव्हतो. सकाळी एक वाटली आणि मागाशी सेमील जाताना एक वाटली लिंबू पाणी लिंबू पाणी. बरं बरं. म्हणजे म्हणजे औषधाचा मारा त्याला एक काडी मात्र बी नाही कसलाच, एक सुई बी कुठे टोचत नाही. म्हणजे बाबा त्याला स्टेरॉइड म्हणा आणि काही एनर्जी टॉनिकची इंजेक्शन असतेली, विटॅमिनची असतेली, एकही सुट टोचलं जात त्यांनी काही दिवस बैल पळत्यात परंतु तो तुमच्या बैल दावणीला राहत नाही काही दिवसात नाही, नाही. दिवस जे- थोडं असतात त्याला. बळजबरी हां पळवायचं काही चुकीचं. थोडे दिवस असतात बरोबर आहे. आता डॉक्टर साहेब आपण बऱ्याच वेळी चर्चा केली खरं मला एक समाधान वाटलं की हे तुमचं संपूर्ण परिवार आज तुमच्या छोट्या मुलापासून आजी आजोबा आई वडील चुलचा चुलती आणि घरचे मिसेस आणि हे सगळा परिवार बरोबर आहे आणि हे मित्र परिवार आता मित्र परिवार सगळे शांत हे आहे सगळे भाऊ आहेत. आमचा होय एक का? गाडीवाला ड्रायव्हर हा पिकअपवाला ड्रायव्हर हा पिकअपवाला ड्रायव्हर एकनिष्ठ हे सगळे तुमची घरची माणसं आणि आहेत सगळे बा. भाऊ आहेत, सगळे चुलत भाऊ आहेत, सगळं माझं सक्का चुलत भाऊ सगळे आहेत. हा बरं ते ड्रायव्हर ही गाडी ड्रायव्हर सांगितलं त्यांची असते, पण त्याच्याबरोबर मैदानात कोण कोण ड्रायव्हर असतं तुमच्याकडचा काय माहित नाही, पुढच्या नाही, परिवारात गाडीत- गाडीत म्हणजे जी गाडी आपण भाड्याने करतो का हां. नाही ती स्वतः प्रत्येक मैदानात हे ड्रायव्हर झाले ठीक झालं. आणि गाडी घोटची चालवायला गाडी चालवणारा चालक चालवणारा महत्वाचं आपला सोन्या ड्रायव्हर सोन्या driver निंबूत. बर खटावचा सोन्या असतो, हां सौरभ ड्रायव्हर सौरभ ड्रायव्हर ढवळचा असतो, हां दादा ड्रायव्हर ढवळचा, हां रंगा असतो. म्हणजे आमचं तसं नाही ड्रायव्हर करंट ड्रायव्हर शिवतरचा कधी बसतो आमच्याकडे. हा म्हणजे जे अवेलेबल असतील ते हो हो हो. हां नाही पण अगोदरच सांगितलेलं असतं आम्ही. आम्ही बाबा तुला या गाडी 5-6 हाणायला जणांना आम्ही कुणाला बी गाडी हाणायला होतो. कोण हा कुणाला पण पळतो लागलो. असं नाही होय की बाबा का? त्याला तोच असं माणूस नाही पाहिजे. की तो ड्रायव्हर आणि पाहिजे ड्रायव्हर राग येत नाही ड्रायव्हरांना. बरं जाता जाता आता काय झालं ते विचारायचं लागलं पळला वाचून मला सुट्टीपासून निकालापर्यंत त्याचा पळ सांगा. एकच स्पीड, खाली बी तसा वरतोच, हं. जसा खाली जाईल ना तसं वर बी तसाच जाणार. डावीने फक्त गतीची असते त्याला खाली. हां नाही तर पुढं दोन्ही साईडने तसंच आहे. कुठं बी घाला त्याला तो दोन्ही खाली स्पीड तसंच. डावीनं घातला की हातात धरावं लागतं. डावीने घातला की हातात धरायचा 300 फूट. होय का खालनं धरायचं. हां 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 कुठला बैल घाला तुम्ही काय बी घाला. आता धरायचं. महाराष्ट्र केसरी झालो त्यावेळेस डावीनं पहिल्यांदा घातला, हं. त्यावेळेस 4 नंबर केला ओपनला. बर वाडग्यावर सिद्धेश्वर कुरेला 1 नंबर केला, हां. त्यावेळेस उजवीनं पळला. हां. आणि आज बी आम्ही गावात राहिलो, फायनलचा मानकरी झालो, हां आज बी उजवीनं पळलो आम्ही. उजवीने बरं. तेवढंच गुलाल आहे, म्हणजे डावीने असं नाही की बी त्याला बाबा की डावीचाच आणि उजवीचा कुठे बी झाला घाला तो पळणारच. बर दुसराच खोंड आहे आता. हां पण खोंड इतका शहाणा पळतो ना खालनं. हां पहिली उडीच खिळवली. बर दुसऱ्या बैलांना खोंड असू बैल असू कसलाच त्रास दाबादाबीचा हा विषय नाही. विशेष बर. शहाणा आहे हा. आणि माझ्या मते आता ऑलराऊंडर भय आपला साध्या सोध्या भाषेत सांगायचं म्हणले तर निश्चित ह्या ऑलराऊंडरला तुमच्या घोटला शुभेच्छा असतील. पण पुन्हा अजून एक प्रश्न मला उपस्थित झाला तुम्ही घोट का नाव ठेवले ते सांगा मला. ते गोट मामा सांगते सांगा. असताना ह्याचं नाव सोने होतं, बर पण आपल्या इथं आल्यावर त्यानं लई वेडापणा केला हां आणि मला आठवलं की मुंबईवाल्याचा त्या ह्याचा गुट नाही का पळत? गोटचा सरजा हां गोटचा सर्जा हां. सेम तशीच कॉपी आहे. हां जरी दोघं जरी जवळ उभं पण केलं ना, त्यांचं तरी भाऊ-भाऊ गावाचं नाव घोट आहे बैलाचं नाव सरजा आहे तुम्ही ह्याचं नाव घोट ठेवलं सर्जा ठेवलं असतं तर त्यांना ती म्हणली असती ह्योच सर्जा आहे म्हणून मी गोट ठेवला. होय का नावाची बैल लई झाले गोट नाव ठेवल्यामुळे आम्ही वडकीत आम्हाला गोटच्या सर्जेवाले मालक बघायला आलं आमचा गोट. बर 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 हा. हां आणि नुसता त्यांना सर्जा जे ठेवला त्याला तर त्याचं कोणाला फेमस आहे बघायला? गोटचा सर्जा गोटचा सर्जा गोटचा सर्जा सर्जा ठेवल्या मग हे नाव बघायला नसतं आलं, नुसतं सर्जा ठेवलं असतं. हा. पण गोट ठेवल्यामुळे बघायला नाही ती लोक. बर बर दादांच्या मनात नाव युनिक आलं आणि त्यांनी नाव वेगळं ठेवलं हो बरोबर आहे. ते धन्यवाद त्यामुळं लोकांच्या लक्षात राहतंय. हा हा युनिक बनण्यापेक्षा पळ बी तसाच आहे त्याचा. असं नाही की बाबा ती म्हणजे तो पळतो म्हणून पळतो पण त्याची- तसाच तसाच पळ आहे. त्याच गोटगत पळ आहे. Same होय ना? पळ तसाच आहे. हा. बर आता तुमच्या संपूर्ण टीमला पुढील भविष्यकाळासाठी शुभेच्छा असतील. सतत तुमचा खोंड तुमची टीम तुमच्याकडे असणार दादा सगळे खोंड गुलालात राहो. डॉक्टर साहेब काय होणार पाहिजे तुम्हाला. माझी फक्त जे वरची बैलगाडी म्हणण्यापेक्षा जे चांगली बैल आता गुलालात राहतात हं. त्यांना एकच कळकळीची विनंती आहे, तुम्ही
जी चांगली खरंच बैल 2 नंबरमध्ये पळतात किंवा चांगली बैल पळतात बाबा राहतात, पण त्यांना कधी अडचण आणू नका. हम्म. बैल तुम्ही जर अडचणीत नाही आणले सामान्य तर माणसाला बैल सामान्य द्या. माणसाला तुम्ही बैल द्या, ही माझी ह्या मुलाखतीत एकच इच्छा आहे. ओके. फक्त सामान्यांना बी सामान्याचं बी पळतो, फक्त सामान्य माग का राहतो तर सामान्याकडं आज भांडवल नसतं आणि त्या पटीत भांडवल देऊन वायद्या देऊन बैल पळवणं हे सामान्याचं काम नाही राहिलं आता ह्या घडीला. थोडक्यात त्यांना योग्य पायरा मिळत नाही म्हणून मागतात. म्हणजे योग्य मिळत नाही म्हणजे तुम्हाला वायदी जर द्यायची म्हणली तर त्या सामान्य माणसाला तेवढी वायदी नसते ना. आम्ही वायदेचा विषय आला तर आम्ही घरीच बांधून ठेवू. आम्ही नाही म्हणत. होय ना. नकोच काय पळायची गरज. हा निश्चित त्यासाठी आहे. एकच कळकळीची विनंती आहे, ज्याला पळतात त्याला पैर द्या, पैर करा. 100% ते बैल जे आहेत ते त्याचं संधी सोनं करणार, एवढीच अपेक्षा या मुलाखतीतनं मी सांगतोय. निश्चित अपेक्षा तुमच्या पूर्ण होत्या आणि घोट तुमचं नाव करेल. त्याचबरोबर दादा तुमच्याकडे असणारी बैल बी निश्चित एक गुलालात असतेली गुलालात राहतेली आणि तुमची टीम आज कसं तुम्ही गुलालात आहे आणि सगळं तुमच्या चेहऱ्यावरती हास्य आहे, असंच हास्य राहील हे बोलून आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद. तुम्हाला पण धन्यवाद मुलाखत घेतल्याबद्दल. तुम्ही ओके पण इथं आमच्या वेळ काढून आला. वेळात वेळ काढून आमच्या घोटसाठी तुम्ही इथं आला, त्याबद्दल आम्ही सगळे घोट फॅन्स क्लब ढवळ यांच्यातर्फे तुमचं बी आभारी आहे. ओके धन्यवाद.